बॉल आहे 50 रन पण डिफेंड होतात आणि 100 रन पण चेस होतात. बट बॉलिंग इम्पॉर्टंट आहे. बॉलिंग जर चांगली केली तर जिंकलो असतो. थोड्या चुका झाल्या बॉलरकडून म्हणून आम्ही हरलो. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढच्या पर्वासाठी आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय आणि जाऊया आपण करंट मॅचकडे ज्या ठिकाणी आजच्या दिवसामधील तिसऱ्या सामन्याला होईल सुरुवात. एका बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळेल MD वॉरियर्स अलिबाग आणि त्यांच्या विरोधामध्ये आर्यन ग्रुप चिरले. या दोन संघादरम्यान आमच्या समवेत जोडले गेलेत बाबूशाह. क्या बात है, बहुत बहुत शुक्रिया दीपक पाड़ी सर. क्या मुकाबला यहाँ पर खेला गया. पिछला मैच देखिए बात करेंगे विश्वजीत ठाकुर से की और जो दिनू कामले ने इनिंग्स खेला भाई एक्सीलेंट इनिंग्स. और उसके बाद है हथोड़ा ने देखिए फिर से वार किया लगातार 3 छक्का. मी चेंडूला बाहेर पाठवते परत नाव है माझा मनीष घरत. और क्या हथौड़ा लगाया भाई 3 छक्का. बहुत सारे देखिए इस वक्त देखिए मुकाबले की बात करेंगे. कहीं चेहरे देखिए यहाँ पर इस टीम के पीछे जुड़े हुए हैं. आइए आपका वेलकम स्वागत है. पहला गेंद देखिए बात करेंगे करण मडवी. मेरे रास्ते पे बिछा हुआ बारूद को देख लेना और मुझे गेंदबाजी करने से पहले गुरु जरा मेरा पिछला मैच का हाईलाइट देख लेना. अच्छे रन आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. क्या बात है. मेरे रास्ते पे बिछा हुआ बारूद को मुझे गेंदबाजी करने से पहले गुरु RPL सीजन 2 का जरा पिछला मैच का हाईलाइट देख लेना भाई. नीम का पीड़ भी चंदन से कम नहीं और ये अभिषेक शर्मा से कम नहीं है भाई. जो ट्रेंडिंग में भारत में खेलता है ना T20 अभिषेक शर्मा, ये ट्रेंडिंग में बल्लेबाज है. आइए भाई इंतजार देखिए पर करण मडवी और जिक्र करेंगे जरूर सतीश मोती गाउदेवी का उठन के देखिए वो चेहरे इस गेंद के बाद है. और करण मडवी देखिए मन बना कर आए हैं और एक देखिए छक्का आता हुआ. AK-47 दीवाने तेरे नाम बाहर कैच पकड़ा गया. तो आइए भाई आज बहुत कोशिश कर जाए यहाँ पर. सूझ जीती है, बाइक जीती यहाँ पर. रावत कैच के लिए देखिए ओ बाहर लिया गया. ये सेलिब्रेशन ये दर्शकों के बीच में देखिए जोश बता रहा है भाई यहाँ पर. चिंगो चिंगो. आमचे मान्यवर किरणजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. RPL सीझन 2 मध्ये किरणजी पवार आपलं सहर्ष स्वागत है. चलिए उड़न परमेल प्रमेल लिख के देखिए हमारे आयोजक सतीश मोती गाउदेवी का उठन के देखिए एक दिग्गज पुरस्कार सुनील सेठ मडवी. आइए वेलकम, आपका स्वागत है. और उनके साथ भी देखिए कई ऐसे चेहरे हैं इस गेंद के बाद जिक्र करता हूं जरूर है. और तीसरा भी खींचा भाई यहां से करण मडवी. देखिए क्या कमाल की बल्लेबाजी. हथेली पर रखकर अपना मुकद्दर तू क्यों ढूंढता है. अरे इसी कुछ समंदर से जो टकराने के लिए पत्थर ढूंढता है और करण मडवी देखिए उस पत्थर से टकरा रहा है. खटाक खटाक देखिए छक्का आता हुआ सुनील सेठ मडवी. उसके साथ देखिए बात करेंगे छोटा टाइगर धन्नू सेठ मडवी और निखिल सेठ मडवी, किशोर दादा मडवी, संजय सेठ ठाकुर और आकाश दादा टकले टीम के साथ देखिए जुड़े हुए हैं. आइए आपका वेलकम स्वागत है. स्वागत तो हम कर रहे हैं लेकिन करण मडवी से बेहतर कौन स्वागत कर सकता है. टॉस जिंकल्यानंतर बाबूशाह आपण बघितलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आर्यन ग्रुप चिरलेला जशी साजेशी सुरुवात हवी होती ना ती स्वप्नवत सुरुवात मी तर म्हणेन करून दिले. अवघ्या पहिल्या 4 बॉलमध्ये 19 धावांवर आर्यन ग्रुप जाऊन पोहोचलाय. सुपर स्टार्ट. क्या बल्लेबाजी देखिए देर से आया लेकिन दुरुस्त. और उसके साथ देखिए बात करेंगे चंदन तलवार को देखकर उसकी धार का अंदाजा मत लीजिए भाई, उसके वार से अंदाजा. सुमित भद्र देखिए बहुत बढ़िया विकेट टेकर गेंदबाज. 6 विकेट से जहाँ टीम को देखिए सुपर 16 तक लेकर गए थे लेकिन आज उनके सामने बड़ा चुनौती यहाँ पर रख दी है दोनों बल्लेबाजों ने. अभी तक चंदन तलवार पहला गेंद शांत रखा गया यहाँ पर से नीचे रखी. यहाँ पर सुमित भद्र देखिए कंपीट करते हुए MD वारिस टीम है. और कौन भूल सकता है कांचन सर MD वारिस टीम को एक गेंद पर 1 रन बचाना था और वहां से लगा था असली मेला. काली असली बारूद चाहिए, असली बारूद है. आज तो कोई संतरा नहीं ढूंढेगा भाई. ये ट्रॉफी कह देना तितली है तितली. विश्वजीत ठाकुर ये उड़कर जाएगी कहां. सुशांत मुगल देखिए बहुत बढ़िया. चंदन तलवार देखिए इस वक्त अपने बल्ला को देखिए धार कर रहे हैं. उस्मान पटेल देखिए पहला मैच हमने देखा ऊपर पहनाज दीवाने दूसरा रन आता हुआ. धोखी साथ टीम का स्कोर जाकर पहुंचा 21 रन है.
आर्यन ग्रुप देखिए चिरले की बात करेंगे तो यहाँ पर उकमी का इक्का देखिए किंग अंबिका के लिए चौक के लिए देखिए ज्ञानेश्वर पवार क्या कमाल के उन्होंने गेंदबाजी की है, बल्लेबाजी। पहला ओवर कंप्लीट है, टीम का स्कोर 21 है। और ज्ञानेश्वर पवार जब गेंदबाजी में आएंगे देखिए बात करेंगे उत्कर्ष मते चिकू एक्टिव के लिए देखिए 5000 और जब बल्लेबाजी में भी आएंगे तो 5000 है। तर जाऊया प्रेक्षक कमाल कॅच आणि आज प्रेक्षकांसाठी सिक्सरचे स्पोर्ट्स शूज आहेत. हितेश महेंद्र पाटील. हितेश पाटील शिसे घ्यायला वेशवी स्टेजवर हितेश पाटील वेशवी त्याचं अभिनंदन आपण करूया. आज फक्त शूजच नाही आहेत परंतु बाईक मिळण्याचं सुद्धा बहुमान हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. कसं वाटतंय, काय सांगशील? आज हे गिफ्ट मिळालंय, कदाचित संध्याकाळी बाईक सुद्धा तुला मिळू शकेल. काय सांगशील आयोजनाबद्दल? विशाल दादाचं आयोजन एक नंबर असतं आणि मी खास नशीब दादा आणि करण मडवीची मॅच बघायला आलोय. ते मी त्यांचा करण मडवीचा खूप मोठा फॅन आहे. चला अभिनंदन तुझं आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. तर करण मडवीच्या अर्धशतकासाठी एक पारितोषिक येते तब्बल 10,000 रुपयांचं. विजय शेठ खारकर उल्बे नोडचे प्रसिद्ध उद्योजक आणि त्याचबरोबरीनं सुनील शेठ मडवी साहेब यांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक करण मडवीला दिलं जाईल. क्या बात है, मामा भांजे विजय सेठ कारगर सुनील शेठ मडवी आइए भाई. सतीश सोमवती देखिए बात करेंगे गाउटन के लिए बहुत बढ़िया. देखिए ग्रामीण में ओपन की बात करेंगे गाँव देवी गाउटन देखिए अतुल सेठ मडवी उनके लिए भी देखिए कमाल की कप्तानी बल्लेबाजी करते हैं. और विपुल सर देखिए बात करेंगे आवाज गाउटन के एक चेहरा देखिए बड़े अच्छे ओनर अच्छी आवाज इस टूर्नामेंट में सुनने को मिला. 21 रन जरा मुकाबला की बात करेंगे यही बात बताएं. आमचे पारगावचे पंच कमिटी सन्माननीय अरुण बुवा तारेकर यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना विनंती आहे आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. ते मॅचचा आनंद घेतात. त्यांचं रायगड प्रीमियर लीग मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. क्या बात है, करण मडवी देखिए बात करेंगे उभरता सितारा. आप देख रहे हो भारत के लिए जो खेलता है, नीम का पेड़ भी चंदन से कम नहीं, ये करण मडवी अभिषेक शर्मा से कम नहीं. डाउन द ग्राउंड लीजिए और इसके साथ देखिए यहाँ पर सफल हुए अक्रॉस. कितना कंट्रोल देखिए भाई यहाँ पर. ओ माय गॉड, ये देखिए फिटनेस का फायदा रहता है. वो गाना है ना, तेरी पतली कमर में है जादू, तेरी तिरछी नजर में है जादू. इसका नजर भी तिरछा है, इसका कमर भी देखिए भाई. अगर कमर बन जाए कमरा, फिर कहाँ से उतना फीट रहोगे, हिट दे पाओगे. सुधीर अगलो सर आपका भी वेलकम, स्वागत है. तैयार गेंदबाज है करण घनसलकर. देखिए गेंद को दोनों तरफ है. ओ मौका था भाई यहाँ पर, बहुत बड़ी मौका देखिए यहाँ पर. कटन बॉल का मौका था यहाँ पर और कई दिन किस्मत भी बहादुर के साथ है. आइए सुनील शेठ मडवी, धनुष सेठ, निखिल शेठ मडवी, जितनी भी देखिए यहाँ पर दोनों टीम के देखिए पार्टी शुभुट है. एमडी वारिस टीम के देखिए बात करेंगे. प्रेक्षकांना विनंती आहे सीमा रेषेलगत अगदी राहू नका कारण समोर क्षेत्ररक्षक आहेत. कारण झेल टिपण्यासाठी आपण तो जात आहे परंतु क्षेत्ररक्षकांना कोणतीही अडचण आली पाहिजे, त्यांना व्यत्यय आला नाही पाहिजे याची काळजी घ्या. इथे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, बिलकुल कनेक्शन झालेलं नाहीये. पहा पुन्हा एकदा रिप्ले मधून हा चेंडू चांगला कटर. करण घनसोलकर म्हटलं आंबिवलीचा खेळाडू आहे, नेरे दुंद्रे विभागामधील खेळाडू, परंतु आपल्या लेग ब्रेक ऑफ ब्रेकनं मात्र आजपर्यंत प्रेक्षकांची मनं जिंकलेत आणि म्हणूनच आंबिवलीसारख्या छोट्याशा गावामध्ये येऊन सुद्धा खरं तर आज अनेक व्यावसायिक स्पर्धा सातत्यानं खेळताना करण घनसोलकर आपल्याला पाहायला मिळतो. बहुत ही बढ़िया. देखिए अकड़ से ज्यादा होती है अकल में गेंदबाजी करना पड़ा और करण घनसलकर कैच लिया गया भाई यहाँ पर. एमडी वॉरियर्स टीम देखिए आखिर में देखिए बताते हुए भाई यहाँ से कि उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा. आते घर जलाकर मेरा क्या बिगड़ा तेरा. जिस करण घनसलकर के हाथों से कैच गया था चंदन तलवार का विकेट. देखिए नहीं, विकेट कोई भी मिल जाए भाई यहाँ पर टीम को ब्रेक थ्रो का जरूरत है. यहाँ पर अजय पाटिल बल्लेबाजी में लेके आते हुए. बेलोली एक बंधु देखिए हमारे, उनकी आवाज है जरूर सुनेश लीग में, लेकिन वहां से देखिए अजय पाटिल बेलोली. आजकल लोग यही कहते हैं भाई आम्हाला नाही पाहिजे गौतम पाटील सो
आम्हाला पाहिजे अजय पाटिल सो, क्योंकि ये खिलाड़ी देखिए रायगढ़ प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट का इतिहास में उठाकर देखिए 1 रनों के लिए पानी पिलाया है बल्लेबाज को. पण बाबूशा या स्पर्धेमधला त्याचा परफॉर्मन्स एवढा उल्लेखनीय झालेला नाहीये. कालही म्हणाला होता कॅप्टन त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि आज पाहूया हा रविवार मात्र अजय पाटीलसाठी एक शुभ रविवार किंवा धमाकेदार रविवार मात्र ठरला जाणार का. त्यामुळं अजय पाटीलकडे नक्कीच सगळ्यांच्या नजरा असतील. नहीं, अजय पाटिल जरूर कप्तान को कह के आए होंगे. और ये चले अजय पाटिल एलिवेशन यहाँ पर नहीं दे पाए. यहाँ पर से वक्त जब आंखें फेर लेता है और शेर को कुत्ता भी घेर लेता है. और बैक टू बैक दूसरा विकेट. डीजे क्या कहना चाहोगे? ओहो मामा ठाकुर, अरुण भी गया और सपना भी भाग गई. अब शंकर भी त्याची जन्मभूमी, देवीचा पाडा त्याची कर्म. नाव गाजवून रायगड मध्ये, नाव गाजवून ठाणे मध्ये, आमचा बाबुशाचा नाव गाजतोय रायगड जिल्हा मध्ये. क्या बात है बाबू साहब, बाबू मात्रे. मैंने पहले ही बताया था संदेश दादा, तुरंत अपडेट भेज. नाम है संदेश, 24 लाइव गिरने के बाद रहेंगे. और नेक्स्ट ट्रिक क्या पहला मौका बनेगा यहाँ पर सुपर 8 का भाई. कमाल का देखिए 26 पर 2. अब ये बात है दिल्ली तक जाएगी भाई. अब मौका बना यहाँ पर से. इसलिए तो कहा जाता है कि हर मैदान में बेखौफ लड़े. वक्त से पहले मौत आता नहीं है, वक्त से पहले हार आता नहीं है, वक्त से पहले जीत आता नहीं है. और जब तक वक्त बदलने का मौका है भाई बदल. यहाँ पर बल्लेबाजी की बात करेंगे पर संदीप पाटिल है, लेकिन करण मडवी देखे इनका साथ अच्छा निभाना होगा. वो कहते हैं ना, जिंदा रहने के लिए तेरी कसम है. और करण घंसलकर घुमैला दोनों तरफ गेंद को घुमाते हैं भाई. यहाँ पर कभी दाएं कभी बाएं. और क्या बढ़िया ओवर रहा. देखिए पहला ओवर में रनों का बारिश हुआ. पहला ओवर में 21 रन आने के बावजूद है. सेकेंड ओवर में देखिए केवल रन खर्च किए 6 और 2 सफलता. बड़ा ब्रेक थ्रो दिलाते हुए 27 पर 2 हैं, लेकिन कहीं जाना नहीं. अभी भी 18 गिनाना बाकी है. खचाखच दर्शक देखिए बात करेंगे. रॉयल दरबार देखिए, अब बिरयानी देखिए आज पूरी क्राउड के लिए. क्या बात है. संदीप पाटिल अगर लगातार 3 गेंद पर 3 छक्का लगाते हैं तो हमारे देखिए सबसे बड़े काटिल 24 लाइव के संदेश दादा पाटिल है, इनकी तरफ से 3000 है. क्या बात है. मौका देखिए यहाँ पर. और क्राउड देखिए खचाखच है. लगभग 20 या 25 हजार से ज्यादा एक सनसनी मुकाबला के आनंद लेते हुए यहाँ पर. और एरोप्लेन देखिए यहाँ पर. कई देना अगर ऊंची उड़ान भरनी है ना, पहले जमीन पर भागना पड़ता है. दिवा पाटिल साहब एयरपोर्ट देखिए जहां पर उड़ान भरता हुआ. हर मैदान में बेखौफ लड़ो. वक्त से पहले मौत नहीं आता है, वक्त से पहले हार नहीं आता है. ये करण घंसलकर के गेंदबाजी पता कर गया. आर्यन खारकर देखिए गेंदबाजी मार रहे हैं. और सामने है भाई यहाँ पर से करण मडवी. किसी के कद से उसकी औकात मत तोलना, क्योंकि तूफान पेड़ को उखाड़ जाता है लेकिन घास को नहीं. इसलिए कोई भी खिलाड़ी कम नहीं होता है भाई. 7 कैच यहाँ पर संदीप पाटिल लेते हैं. वाइड एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ पर. एक्स्ट्रा रनों से टोटल लेके जाकर पहुंचा है 28 रन. अब तुमसे काफी बार कहती है ना, गति से ज्यादा सही दिशा में चलना बहुत जरूरी हो जाता है. कमाल का मुकाबला यहाँ पर चलता हुआ. तैयार यहाँ पर गेंदबाज लंबी रनअप के साथ, लंबी कदमों के साथ है और हल्के हाथों से खेला है यहाँ पर. नहीं, ये अच्छा सोच है. करण मडवी देखिए इनफॉर्म बल्लेबाजी कर रहे हैं. 6 गेंद पर 24 पर बल्लेबाजी कर रहे हैं और ज्यादा से ज्यादा मौका उन्हें दिया जाए. सिंगल के साथ टीम का स्कोर पहुंचा है 29. 29 दावा. फूल कभी ये नहीं सोचता कि कौन उसकी प्रशंसा करेगा, वो तो अपनी खुशबू बांटता रहता है. और वो करण मडवी देखिए
ते एंट्रन्स गेटवर बऱ्याचशा आमच्या प्रेक्षकांनी वाहनं पार केले. त्यांना विनंती आहे, कारण बाईकसुद्धा पार केल्यात, फोर व्हीलर आहेत. सर्वांना विनंती आहे, आपण थोडंसं दूर जा, खाली जा. खाली बरीचशी पार्किंग व्यवस्था आहे, कारण तिथून पाहुण्यांच्या गाड्या आज शेवटचा दिवस असल्यामुळे जास्त येण्याची शक्यता आहे. आणि त्याचमुळे सगळ्यांना विनंती करेन, एंट्रन्स गेटला ज्या गाड्या आपण पार केल्यात त्या त्वरितच आपण तिथून हटवायच्या आहेत. चला, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. व्हाईट बॉल्ससाठी बॅटिंग टीमकडून DRSची मागणी मात्र करण्यात आली. तिसरे पंच, चला समोरच्या गाड्या ज्या आहेत त्या त्वरित तिथून काढा, अन्यथा संपूर्ण आयोजक कमिटी तिकडे येईल आणि आज रविवार आहे, तुम्हाला घरी जाण्याची पंचायत होईल, कारण सगळे तिकडे चाललेत, पूर्ण कमिटी तिकडे चाललेत आणि हवा काढली जाईल. आणि जर तुमची गाडी असेल आणि तुमचं नाव जर आलं याच्यामध्ये, तर कोणत्याही बक्षिसासाठी सुद्धा तुम्हाला कन्सिडर केलं जाणार नाही आहे. इट्स अ वाइड बॉल कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. क्या बात है, रिबू सक्सेसफुल है. चलिए पार्किंग पर गाड़ी लगाई है भाई, और ये बहुत बड़ा मेला है भाई. ये मेला में देखिए अब इतनी बड़ी देखिए पार्किंग और हाउसफुल क्राउड देखिए यहाँ पर मयूर ग्रुप देखिए इस वक्त मैच का आनंद ले रहे हैं. जिक्र करेंगे जरूर तेजेश दादा की. और करण मडवी देखिए क्लीन गेंद था, यहाँ पर बाहर जाते हुए गेंद को यहाँ पर छिड़कानी करने की कोशिश कर रहे थे, लेकिन आर्यन खारकर देखिए वापस देखिए फिर से DRS का इस्तेमाल है. चलिए बात करेंगे कि एक लौता खिलाड़ी देखिए यहाँ पर आर्यन खारकर रहा है. कहते ना, हर शाम सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता. अरे कुछ तो बात है आर्यन खारकर में, वरना इसका IPL में सिलेक्शन ना होता. IPL खेलने वाले एक लौते अलीबाग के. और फिर डिलीवरी देखिए यहाँ पर, ये देखिए IPL का झलक एक्सप्रेस अनुभव लाए भाई. और ये देखिए लाइन जहाँ पर दिखाया जा रहा है यहाँ पर 24 लाइव के बाद ही अलग है. दमदार रामदार देखिए महेंद्र दलवी साहब है, आज खास उनकी भी एंट्री जरूर यहाँ पर दिखेगी. और करण मडवी देखिए भाई, ये रुकने वाला नहीं है भाई. बता रहा है माना के अंधेरा घना है, लेकिन छक्का लगाना कहां मना है. MD ग्रुप आदेश देखिए इनका अच्छा सपोर्ट साथ है, और सीजन 3 में देखिए बड़ा साथ है. जरूर देखिए बात करेंगे रनों की बात करेंगे. रन चाकर पहुंच गया, 36 रन है. माना कि अंधेरा घना है, करण मडवी बता रहा है भाई, अरे छक्का लगाना कहां मना है. और इस बार देखिए मौका है, और नो मैच लेंस है. वो कहते हैं ना, जहां गन्ने में गांठ होता है ना, वहां पे कभी रस नहीं होता है, और जहां पे रस होता है वहां पे गांठ नहीं होता है. और उसके साथ साथ देखिए यहाँ पर भाग्य का थोड़ा साथ है. अभी तक देखिए 16 गेंद खेल चुके हैं, इस ओवर का 2 गेंद बचा है. 18 गेंद का खेल कंप्लीट होने में अभी भी 2 गेंद बचा है. 18 गेंद कहा जाए तो कॉकरोच के पास भी 18 टांगे रहती है, उसकी भी खासियत है. 2-4 तोड़ दीजिए वापस आ जाती है, लेकिन यहाँ पर एक्स्ट्रा गेंद तभी आपको मिलेगा जब आएगी भाई. यहाँ पर 37 पर 2 है और तैयार गेंदबाज है. और संदीप देखिए यहाँ पर साथ दे रहे हैं, लेकिन इनकी 3 छक्का के लिए संदीप दादा पाटिल 3000 होठों से नहीं, आज नोटों से बात हो रही है. लेकिन करण मडवी को ज्यादा से ज्यादा देखिए स्ट्राइक है. ओ ये देखिए सामने हथोडा, मी चेंडूला बाहेर पाठवणार परत, नाव है माझा मनीष करत, ये नाम है. बड़ी नाम देखिए, तैयार गेंदबाज है. हुक किया यहाँ पर से, और पॉइंट लेग रखा गया है. जब तक गेंद को रोक लिया जाता तब तक देखिए बात करेंगे 1 रन आता हुआ. इमरान बुखारी भाईजान देखिए बात करेंगे, ऑनलाइन मैच का आनंद ले रहे भाई, ट्रेंडिंग के कमेंटेटर से. और रामदार साहब महेंद्र दलवी साहब के बहुत करीब यहाँ पर आर्यन खारकर रहा, कमाल का ओवर डाले भाई. यहाँ पर यही तो बात बताया, हर शाम सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता. कुछ तो बात है आर्यन खारकर में, वरना इसका IPL में नीलामी ना होता. डीजे तेरी भी नीलामी हो जाएगी, तू भी टोक.
धन्यवाद डीजे सूरज 38 पर 2 हैं वापस करण घनसलकर को बुलाया गया यहाँ पर से। एक बात है यहाँ पर संदेश दादा, अगला मुकाबला जो आ रहा है मैदान में आएगा वासिक शेख और उसका बल्ला का तमाशा देख और हमारे पास भी लाखों में है एक सूरज डीजे जो इस वक्त सुनील सेठ मडवी देखिए, करण मडवी के देखिए बल्लेबाजी के लिए अर्धशतक इनिंग्स खेलते तो सुनील सेठ मडवी और विजय सेठ कारकर मामा भांजे की जोड़ी देखिए 10,000 अगर करण मडवी अर्धशतक इनिंग्स खेल जाते हैं। लेकिन इस करण घनसलकर को वापस बुलाया गया, इसलिए बुलाया गया है कि संघर्ष कभी धोखा नहीं देगा, वो एक दिन कामयाबी बनकर जरूर लौटेगा और इसलिए वापस बुलाया गया है। क्या फिर से कामयाबी बनकर ही लौटेगा? पहला ओवर जब आया था 2 सफलता लिया था, लेकिन सामने देखिए संदीप मन बना लिया भाई, यहां से भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। स्पोर्ट पुरस पर्व दोन भरलाई रे सामना जायो भरलाई रे सामना जायो भरलाई रे विषाची ते करता सन्मान करतोय खेळाडूंचा अमर पवार दादा सन्मान। भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही। संदीप पाटिल शांत है भाई, 3 छक्का लगाते हैं संजय दादा पाटिल, इनकी तरफ से 2,000 रहेगा। करण घनसोलकर क्या खाली हाथ लौट जाएंगे भाई यहाँ पर और एक देखिए बड़ा हिट है, गेंद को पहुंचाया दूर 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 और अंपायर ने भी कर लिए 6 मंजूर। डीजे उड़ाइए फुरफुर। अगर यहां से एक छक्का आता है दीपक सर 3,000 संदेश दादा पाटिल से। कुछ गाड़ी देखिए पार्किंग में जरूर लगाई, यहाँ पर दिक्कत होता हुआ। सर बऱ्याचशा गाड्या एंट्रन्स गेटला आहेत. एक होंडा युनिकॉर्न आहे 9174 होंडा युनिकॉर्न आहे, समोर संस्कृती नाव आहे. प्लीज वाहन चालक आपण तिकडे जा. 9174. त्यानंतर ॲक्टिवा आहे MH46D H6139 6139 होंडा ॲक्टिवा आहे ब्लॅक कलरची, आपण तिकडे पोहोचा. MH08 BD 5399 चला लवकर चला गाडी मालक. MH46 CP 6524. चलिए यहाँ पर बात करेंगे 50 पर 2 है। आकाश दादा टकले देखिए दिखाए गए यहाँ पर और MD वारिश देखिए और कई मेहमान देखिए, सभी के देखिए मखमली चेहरा। और ये मैदान के अंदर देखिए साइकिल की रेसिंग चल रही है भाई, रोनाल्डो। चलिए मुकाबले की तरफ चलेंगे। अगर एक छक्का आया तो फिर 3,000 संदेश दादा पाटिल देखिए यहाँ पर व्हाइट स्टार से रन आता हुआ यहाँ पर शेष। और डीजे सूरज देखिए बहुत अच्छा साथ देते हुए टीम का स्कोर इक्यावन बना है। कहते ना बर्तन देखकर पानी भरना, वरना पानी और मेहनत कहीं दोनों ना बेकार चला जाए, क्योंकि 2 छक्का आने के साथ करण घनसोलकर का देखिए पिछला ओवर का मेहनत कहीं पानी ना फिर जाए यहाँ पर शया। क्या तीसरा छक्का लगाएंगे हैट्रिक? नहीं भाई, आगे आए थे। ओ वाइट का जब मौका है, अभी भी मौका है तीसरा छक्के का भाई। यहाँ पर गेंद घुमा देखिए भाई, ओ माय गॉड, सुबह सुबह मैंने तो वो बनाना खाया, वो जितना नहीं मुड़ा था उससे कहीं ज्यादा ये गेंद मुड़कर निकला। चला आणखी काही गाड्या आहेत. एक इलेक्ट्रिक आहे MH46 DB 6419 गाडी मालक 6419 6419. चलिए तीसरा छक्का का मौका है यहाँ पर, क्या बनाएंगे यहाँ पर या करण घनसोलकर रुकेंगे? ओ वाइट देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ भाई यहाँ पर। ये जो वाइट का एक्स्ट्रा रन है ना, ये सब्जी में वो बटाटा आता है ना, बटाटा की तरह होती है। और दिया देखिए चैलेंज के यहाँ पर गेंदबाजी फील्डिंग टीम ने यहाँ पर से हम सेफ हैं, अंपायर कॉल वाइट है, लेकिन देखते हैं तीसरा अंपायर का डिसीजन क्या आता है। हम बात क्या कर रहे थे पढ़ने कि एक्स्ट्रा रन बटाटा के जैसे होती है, हर सब्जी में एडजस्ट हो जाती है। नॉनवेज में भी डाल दीजिए, वेज में भी डाल दीजिए, उसी तरह से जो एक्स्ट्रा रन है ना आपका स्कोरबोर्ड में एडजस्ट हो जाता है। लेकिन इस मंजिल तक पहुंचने के लिए बल्ले से रन बनाना होगा। तीसरे अंपायर देखिए बात करेंगे, ईमानदारी और वफादारी और जिम्मेदारी, ये हर किसी की बस की बात नहीं होती है। और जेपी पैनल देखिए जय पवार सर, अमूल काली सर, महेंद्र सर, और ये जिम्मेदारी को बड़े अच्छे तरह से निभाते हुए
क्या बढ़िया, देखिए एक एक डिसीजन चुनौती रहता है जय सर। जैसे गलत पासवर्ड से एक छोटा सा मोबाइल भी नहीं खुलता है, तो जिंदगी में बिना सफलता से, बिना संघर्ष से सफलता का दरवाजा नहीं खुलता है। और ये अंपायरिंग की देखिए संघर्ष है, बहुत ही बढ़िया। देखिए इसलिए ये पूरी क्रिकेट में नहीं घूमते रहते हैं। महाराष्ट्र लीजिए, गुजरात लीजिए, गोवा लीजिए, बेंगलोर लीजिए। और इस वक्त देखिए तीसरा अंपायर का बहुत बड़ा ये DRS है। और वाइड गेंद देखिए तीसरा अंपायर का भी डिसीजन आता हुआ देखेंगे स्क्रीन में जरूर है। और वाइड देखिए दिया गया, 1 फॉर द ओवर देखिए बात करेंगे। तीसरा अंपायर की तरफ से भी ये कॉल है। अब चुनौती देखिए बड़ा आ चुका है यहाँ पर, तीसरा छक्के के लिए मौका है अभी भी यहाँ पर से। गलत पासवर्ड से छोटा सा मोबाइल भी नहीं खुलता है, तो बिना संघर्ष से सफलता का दरवाजा नहीं खुलता है। करण घनसोलकर और इस वक्त देखिए संदीप पाटिल के बीच में कड़ा चुनौती, क्या लगाएंगे तीसरा छक्का? क्या 3000 का कैश प्राइज है? संदीप दादा पाटिल क्या जीत पाएंगे? और फिर से एक बार देखिए, हमें टूटना पसंद है लेकिन झुकना पसंद नहीं है। एक्स्ट्रा से रन दे रहे हैं भाई, लेकिन इंतजार कर रहे हैं संदीप पाटिल। वो कहते ना, हीरा परखने वाला से ज्यादा हो जाता है महत्वपूर्ण पीड़ा परखने वाला, और हर गेंद को परख रहा है बल्लेबाज। 54 पर 2 हैं। तीसरा छक्का क्या करण घनसोलकर खाना नहीं चाहते हैं? क्या संदेश पाटिल के अकाउंट से ये आना नहीं चाहता है? नहीं, उन्होंने तो दिल खोल दिया भाई। तीसरा छक्का आता है तो हर खिलाड़ी कहता है अरे मुझसे थोड़ा बातें कर। 54 पर देखिए 2 यहां पर शाह विशाल दादा जीतेकर शाह हार लग गया। बहुत बढ़िया सफर रहा, लेकिन से लंबी सफर रहा। सुपर 16 तक देखिए टीम के, लेकिन से तीसरा छक्का का इंतजार, लेकिन करण घनसोलकर आखिर में लगातार वाइड चेक किया जाएगा। अंपायर कॉल, अंपायर कॉल है। अंपायर के लिए भी बहुत चैलेंज रह गया भाई, इसलिए तो बताया हीरा परखने वाले से ज्यादा महत्वपूर्ण हो जाता है पीड़ा परखने वाला। और ये अंपायर है विशाल दादा जीतेकर देखिए। और पहा, लकी ड्रॉ कुपनसाठी भरपूर पारितोषिकं आहेत। 50 रुपयामध्ये तुम्ही लकी ड्रॉ कुपन घेऊ शकता। काल पहिल्या दिवसापासून बघितलं 10 प्राइजेस आणि आणखीन एक प्राइज खरं तर लकी ड्रॉ कुपनमध्ये ॲड होणार आहे। आणि आणखीन एक मोठं पारितोषिक आहे रेफ्रिजरेटर, फ्रीजचं एक कुपन आज निघणार आहे। म्हणजे बाईक असेल, फ्रीज असेल, TV आहे, 3 सायकल आहेत, 4 टायटनचे रिस्ट वॉचेस आहेत, शूज आहेत, अशी भरमसाठ पारितोषिकं तुम्हाला मिळतील लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून। जवळजवळ आता 11 बक्षिसं झालेत। क्या बात है, बाइक है, TV है, व्हाइट बॉल, वाइड देखिए यहाँ पर से जो अंपायर ने DRS ले दिया यहाँ पर सक्सेसफुल होता हुआ यहाँ पर से। और 5वां वाइड, तीसरा छक्का का अभी भी मौका है भाई यहाँ पर। और आखिर में देखते हैं यहाँ पर से करण घनसोलकर आखिर में कहती ना गति से ज्यादा सही दिशा में है। अब एक अच्छा गेंद आता है यहाँ पर। टीम का स्कोर बात करेंगे, 55 रन पता है। 11 बक्से देखिए कंचन सर, सूज है, बाइक है, TV है, और घर में बीबी को अब वेट है। और ये चलिए विशाल जीतेकर चांबो देखिए बात करेंगे। जयेश भोसले सर स्क्रीन पर दिखाया जा रहा है ये खूबसूरती चेहरा। तैयार गेंदबाज यहाँ पर। और करण घनसोलकर आखिर में देखिए 2 छक्का खाने के बाद बताया अरे 13 का फूल 17 का माला, अरे मैं झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला। और ताली ठुकराए बाला। फूल 17 का माला, मैं झुकेगा नहीं साला। आखिर में देखिए 2 छक्का खाने के बाद 5 वाइट गेंद का इस्तेमाल किया। बड़ा रिकॉर्ड देखिए पर। टीम का स्कोर 55 रन देखिए बात करेंगे। और खास करके तेजेश दादा देखिए आपके इस लीग के लिए मयूर दादा पिशेकर, प्रतीक दादा पिशेकर, निरंजन दादा पिशेकर, अनिकेत दादा कुलकर्णी और पूरी मयूर ग्रुप देखिए, जगन्नाथ स्मृति चषक बदलापुर है। और तेजेश दादा के साथ देखेंगे घर के रिश्ता आना जाना लगा रहता है, और उन्होंने इस टूर्नामेंट के लिए बहुत सारा शुभकामना दिया। और देखिए खास
इस लीग में जिनका मिला है साथ है, कोई WW से कम नहीं भाई। यहाँ पर दीप डागी सर, आपका भी वेलकम, स्वागत है। बहुत ही बढ़िया। देखिए स्क्रीन पर दिखाया जा रहा है इस वक्त है किस तरह से देखिए छक्का लगाए थे, लेकिन उसके बाद है करण घनसोलकर ने जो यहाँ पर शिकार किया। ये देखिए ये उनकी सेलिब्रेशन है, एक्शन पर रिएक्शन ये देखने को मिलता हुआ। और जिंदगी में कहते हैं ना, अगर कामयाब बनना है तो आपको एक्शन पर रिएक्शन देना पड़ता है। तैयार करण नए बल्लेबाज है नीलेश पवार देखिए बात करेंगे। और जिनके देखिए हैट्रिक छक्के के लिए कैश प्राइज 5000 था, लेकिन वो सपना तोड़ता हुआ यह बल्लेबाज है चीकू देखिए बात करेंगे। खास करके चौक से देखिए खिलाड़ी विलंब करता है और उसका विकेट देखिए यहां पर गिरता हुआ। देखिए किस तरह से आउट यहां पर बल्लेबाज, और कमाल का देखिए यहां पर लेग कटर देखिए यहां पर डालते हुए, और यहां पर देखिए विकेट से विकेट गिरा यहां पर से। लेकिन गेंदबाजी में देखिए मौका जरूर। ये देखिए ये खिलाड़ी का चेहरा देखिए, उदास चेहरा। पचपन पर देखिए बात करेंगे, 4 बल्लेबाज आउट हैं और ऑन हैट्रिक है। अभी मौका है भाई यहां पर से, क्या पंजा यहां पर खुलेगा कांचन सर? हाई फाई, क्या 5 विकेट हासिल करेंगे करण घनसोलकर? करण मडवी भाई ये कौन सा गुनाह किए हैं? अब सोच रहे होंगे मुझे क्यों नॉन स्ट्राइक पर यहां पर रखा गया है। अनिकेत जोशी क्या लाएंगे अब खेमा में खुशी, लेकिन करण घनसोलकर देखिए अभी भी नॉन स्ट्राइक पर है और हल्के हाथों से खेला है। पहला भागेंगे क्या दूसरे के लिए? देखिए करण घनसोलकर भागे हैं। बेबी को बेस पसंद है और करण घनसोलकर को अब स्ट्राइक पसंद है। आखिरी 6 गेंद के लिए वेट इंतजार करेंगे। टीम का स्कोर 57 है। क्या मेरे करण अर्जुन आएंगे? क्या करण मडवी का तूफान आएगा आखिरी 6 गेंद पे? आखिरी अंतिम देखिए 6 गेंद, और इसके बाद देखिए अगला मुकाबला सुपर 8 का अंतिम मुकाबला रहेगा। चलिए अगला मुकाबला देखिए, आर्यन नायक एक तरफ कप्तान रहेंगे, दूसरी तरफ करण मडवी देखिए काफी समय से शांत थे भाई, लेकिन से वो कहती ना मां का अधूरा सपना, मेरे करण अर्जुन आएंगे। फिर से करण स्ट्राइक पर आए और किरण पवार और उसके साथ आर्यन नायक दोनों कप्तान से तैयार रही है। टॉस जहां पर देखिए क्या जाएगा इस ओवर के बाद है। नहीं हाई वोल्टेज देखिए, क्राउड देखिए खचाखच, दर्शक देखिए भरा हुआ यहां पर 57 पर 4 हैं। चलिए तैयार गेंदबाज है और करण मडवी देखिए भाई यहां पर आएंगे तेरे गली में, चाहे थोड़ा देर हो जाए, और लगाएंगे चौके छक्के, चाहे उम्र कैद की जेल हो जाए। और करण मडवी अभिषेक शर्मा से कम नहीं। मंथन डाकी देखिए गेंदबाजी में आते हुए, लेकिन पिक्चर अभी भी है बाकी। अलीबाग से देखिए ये खिलाड़ी विलंब करता है, लेकिन वो कहते हैं ना इलाका तेरा धमाका मेरा, क्या मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से? या यहां पर करण मडवी बताएंगे भाई, लगातार बताते जा रहे हैं भाई इनके अर्धशतक के लिए 10,000 का कैश प्राइज है। ऊंचाई तो ली है और लंबाई की कमी पड़ गई भाई यहां पर से, और मेरे करण अर्जुन आएंगे। करण मडवी तो आए थे, लेकिन अमरीश पुरी ने भी कहा था भाई इस बार ऐसी मौत मारूंगा कि भगवान भी पुनर्वाला सिस्टम बंद कर देगा। लेकिन जब आए थे करण अर्जुन, डीजे गाना क्या बजा था भाई? भंगड़ा पाले आजा आजा।
आसमान से भी ऊंचा फुट लगाएंगे वो लोग। डाकू गुजर सीजन 3 के लिए तैयार रही है फिर से। काली असली बारूद चाहिए, असली बारूद है ये। वो एमडी वॉरियर्स टीम में देखे बात करेंगे। सुपर 16 में पहुंचने के लिए 1 रन बचाया था, यानी तितली है, तितली उड़कर जाएगी कहां। 2 छक्का देखे खाने के बाद जो कमबैक है करण मडवी देखे जिनका विकेट गिरा स्क्रीन पर दिखा दिया जा रहा है। ये पिछड़ा देखिए जो चौका था उनका इनिंग को दिखाया जा रहा है। क्या बढ़िया देखिए 24 लाइव है, क्लास टेलीकास्ट है। सब्सक्राइब करते रहिए, बेल बटन दबाते रहिए। अब करण मडवी का इनिंग्स खत्म हुआ, टीम का स्कोर 63। ओ नए बल्लेबाज है ऋषि देखिए मैदान पर आए हैं और डायरेक्ट थ्रो। यही बात बताए भाई, यहां से वो मेला लगाएंगे, मेला। फिर से वापस देखिए एमडी वॉरियर्स टीम यहां पर मेला लगा दिए भाई यहां पर, और 5 बल्लेबाज को चलते कर दिए हैं। छठा बल्लेबाज रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग। बहुत ही बढ़िया देखिए, देर लगेगा मगर सही होगा, हमें जो चाहिए वही होगा। क्या कमाल के कमबैक है। कंचन सर पहला ओवर में 21 रन आया जो आपका स्कोर बोर्ड बता रहा है, और उसके बाद देखिए क्या कमबैक है। चौथा ओवर में भी 19 रन आया और लाजवाब। इसलिए तो कहा जाता है भाई मेहनत कर रहा है। कहती ना पिता शराब है और कहता है नशा करना खराब है। खुद कुछ करता नहीं और कहता है किस्मत खराब है। अरे किस्मत को दोष देने से बेहतर है मेहनत का तूफान पैदा कर रहा है। और ये मंथन टाकी ओ ताकी 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 रे। और मैदान पर देखिए इस वक्त मंथन टाकी। अभी भी देखिए बात करेंगे, 3 गेंद बचा है और बल्लेबाज अनिकेत जोशी स्ट्राइक पर हैं। अंतिम 3 गेंद में चाहेंगे भाई। कंकर पत्थर मत मार, कंकर पत्थर मत मार, सीधा पहाड़ मार्च। ओ एफर्ट देखिए भाई, आर्यन खारकर देखिए मिस्टर आईपीएल। और एक विकेट देखिए रन आउट में आता हुआ यहां पर मालिक का गाड़ी, ड्राइवर का पसीना। अब साल दादा अगर उड़ीसा में रहता तो मैं जरूर पानी बेचता शायद है, लेकिन से महाराष्ट्र देखे, महाराष्ट्र के प्यार है। और देखिए बात रहेंगे तेजेश दादा मास्टर माइंड के बंधुराज है। कहते ना मास्टर माइंड के पीछे भी एक माइंड रहता है, वो विकास दादा मात्रे। आइए आपका वेलकम, स्वागत है विकास दादा। ये पान बला बाबू यहाँ पर डीजे ने बजाया, पान खा जुल्फे बना, शराब पीना छोड़ दे, चौके लगा छक्के लगा, डॉट गेंद खेलना छोड़ दे भाई। रन तो आ रहा है लेकिन क्या रनों में रुकावट लगाए भाई यहाँ पर। कमाल की यहाँ पर एक्सीलेंट कमबैक है, लेकिन फिर भी खुश रहेंगे इस टोटल से। करण मडवी एक लौते दिखे, 11 गेंद पर 37 के इनिंग खेले, लेकिन बाकी के बल्लेबाज चल नहीं पाए। रनों की बात करेंगे 66। आखिरी गेंद बचाए, अंतिम गेंद है, और कहते हैं ना चलाओ अपना खोपड़ी और जलाओ सामने वाले का झोपड़ी। क्या चलाएंगे यहां पर गेंदबाज खोपड़ी या जलाएंगे झोपड़ी यहां पर अनिकेत जोशी। एक गेंद बचाएं। आइए सुनील शेठ मडवी, आपका भी वेलकम, स्वागत है। दोनों टीम के देखिए मैनेजमेंट्स, ओनर्स, मेंटर्स। एक गेंद बचा है, क्या 70 प्लस या 70 तक टीम पहुंच पाएगा। अनिकेत जोशी है इस वक्त स्ट्राइक पर, क्या खेमा में आएगा खुशी। और क्राउड देखिए खचाखच, लगभग 22 से 25 हजार से ज्यादा एक सनसनी मुकाबला के आनंद लेते हुए। अंतिम गेंद बचा यहां पर, कुंडी मत खटखटाना, सरनाटा है जमाना। 9000 से ज्यादा व्यूअर्स देखिए जुड़े हुए हैं। आखिरी गेंद बचाए और हुक तो किया है, सिंगल आएगा। वो सिंगल नहीं भाई, यहां पर चौका आता हुआ। जो बात कर रहे थे 70 रनों की, अब ये टोटल पहुंच गया 70। कहीं जाना नहीं, मुकाबला बनेगा बड़ा, क्योंकि 71 का है टारगेट से। ले चलते सीधा टॉस बॉक्स की तरफ है। अगला मुकाबला भी देखिए, और एक महा मुकाबला, बड़ा मुकाबला आता हुआ। तर मी विनंती करते आमचे मान्यवर
रुपेशजी धुमाळ साहेब, देव डाकी साहेब, आपण या आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करायचा आहे. बिग मॅच, महत्वाचा सामना असेल. सुपर 8 मधील हा चौथा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला महेश स्पोर्ट्स शेलगर, जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधामध्ये वीर मराठा जोहे पेण केपी फॅन क्लब इन अन ॲक्शन पाहायला मिळेल. किरण पवार विरुद्ध ISPL स्टार खेळाडू आर्यन नाईक. चला, टॉस जिंकलाय तो वीर मराठा जोहे पेण संघानं आणि किरण, निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. अतिशय कन्व्हिन्सिंग विक्टरी पाहायला मिळाल्यात. अगदी सहज सोपे विजय साकारलेत. हाच प्रवास फायनलपर्यंत सुद्धा कदाचित पाहायला मिळेल. नक्कीच आम्ही ट्राय करू चांगला क्रिकेट खेळून कशी आम्हाला चांगला परफॉर्मन्स करता येईल त्याच्यावर आमचा फोकस असेल. थोडं चॅलेंज वाटतंय समोरच्या संघाचं. समोरच्या संघात प्रत्येक क्रिकेटमध्ये प्रत्येक सामना चॅलेंज असतो आणि त्याला आपण कसा सामोरा जातो त्याच्यावर आपल्याला डिपेंड असतो सगळं. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला वीर मराठा जोहे पेण संघानं आणि त्यानंतर आम्ही एक सन्मान या मुख्य व्यासपीठावर करतोय. अखिल भारतीय कामगार संघटनेचे उपाध्यक्ष किरणजी पवार यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय आमचे मान्यवर किरणजी पवार, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आमचा सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे रायगड प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये. अखिल भारतीय कामगार संघटना उपाध्यक्ष किरणजी यांचं सन्मान या ठिकाणी केला जातो. या स्पर्धेचे आयोजक संदेशजी पाटील, तेजसजी म्हात्रे, अमरजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान केला जातोय. त्यानंतर मी विनंती करतोय या रायगड प्रीमियर लीगसाठी विशेष सहकार्य आम्हाला लाभले देव डाके यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. देव डाके यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार सुद्धा व्यक्त करतोय. खरं तर नेहमीच सहकार्य राहिलंय. त्यानंतर विकासजी म्हात्रे यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. थँक्यू सो मच देव डाके. विकास म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. विकास दादा मात्रे देखिए जिनका खास सम्मान किया जा रहा है और बंधु देखिए बात करेंगे हमारे तेजेश दादा मात्रे और संदेश दादा पाटिल से. त्यानंतर आणखीन एक सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. प्रशांतजी कडू सोनारी यांची सुद्धा उपस्थिती आज या स्पर्धेला लाभले. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. रायगड प्रीमियर लीग यंदाची सोनारीच्या मैदानावर साजरी झाली होती आणि त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं खरं तर आयोजनाच्या भूमिकेमध्ये होते. प्रशांतजी, तुमचं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक असं स्वागत करतोय. सुस्वागतम. त्यानंतर बाळकृष्ण सिनारे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर आमचे विनयजी भोईर पागोटे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर आदरणीय अरुणबुवा तारेकर यांचा सुद्धा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. ओम साईराम. त्यांना विनंती आहे की आपण सन्मानाने यावं आणि आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सहर्ष स्वागत आहे रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत, सुस्वागतम. चलिए खास सम्मान के बीच में देखिए मुकाबला की तरफ बढ़ चलेंगे. 71 रनों के टारगेट से दीपक सर जुड़ रहे कमेंट्री बॉक्स पर है.
लेकिन दीपक सर एक तो बात है यार, लड़ले खुल के मैदान अभी खाली पड़ा है। सामने तेरा टेनिस क्रिकेट लीजिए, रबर क्रिकेट लीजिए, बाहुबली सुमित डिगली खड़ा है। लेकिन सुपर 16 में कल निखिल पारवे ने क्या बल्लेबाजी की थी। हॅलो आज हॅलो आज आमच्या पारगावचं भाग्य खरं उजळलेलं आहे की रायगड प्रीमियर आमच्या पारगावात होते. हे कुठंतरी आम्ही पुण्य केलं आहे. सर्व खेळतात परंतु आज पारगाव गावात रायगड संपूर्ण महाराष्ट्रात नाव होते. परमेश्वरा या संपूर्ण खेळाडूंना साहेब अरुण तारखेवरून लाख शुभेच्छा, लाख शुभेच्छा, लाख. हा प्रेम हा जीवाला आमच्या पारगाव ग्रामाचा आहे असं तेव्हा साई चढी पाहताना पुन्हा एकदा ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. सॉरी 2 मिनिटं बोलतो. ओम साईराम. धन्यवाद अरुणदादा तारेकर, आपलं आम्ही मनापासून आभार सुद्धा व्यक्त करतोय. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. तिकडे पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन झालंय. अजय पाटील ज्याला मात्र निर्णायक सफलता. निखिल पारवेला खातही उघडू दिलं नाहीये. भोपळाही न फोडता 0 धावसंख्येवर त्याला दाखवलाय तंबूचा रस्ता. अजय पाटील या संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाजी साजेशी झालेली नाहीये परंतु गोलंदाजीमधून नक्कीच खरं तर ती तगडी कामगिरी पाहायला मिळेल. कारण आज अजय पाटील म्हटलं की रायगड प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं जातं. कारण 1 ओव्हरमध्ये 1 धाव डिफेंड करण्याचा मोठा कारनामा मात्र ज्यानं ओव्याच्या मैदानावर, खारघरच्या मैदानावर, सेंट्रल पार्कच्या मैदानावर तो कारनामा केला होता. ओ द स्टम्प्स ऑन साईडला स्लॉग हिट केलाय. बट विकेट बाउंड लाईनच्या बाहेर आल्या आल्या महेंद्र अंधेरेच्या बॅट मधून आलाय षटकार. माणगाव वरूनच सेट होऊन आलाय. अशाच आविर्भावामध्ये मात्र महेंद्र अंधेरेच्या बॅटमधून मात्र पहिला षटकार पाहायला मिळालाय. भूर्या टोपण नावानं मात्र ओळखला जातो परंतु अजय पाटीलचा कुठेतरी ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न मात्र पाडून आणलाय. ज्या पद्धतीनं हा षटकार मात्र पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल आणि फेस करत असताना महेंद्रनं षटकारानं मात्र MD वॉरियर्स अलिबागच्या डावाची मात्र देखणी सुरुवात केली. 71चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. ओ द स्टम्प्सनं हा चेंडू यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप निघून गेला. तर विकेट किपरच्या हातामध्ये षटकाराचं चोख प्रत्युत्तर दिलंय. पुन्हा एकदा अडबा बॅट खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता महेंद्र अंधेरेचा. परंतु अजय पाटील म्हटला की तुम्हाला 6 बॉल वेगवेगळ्या पद्धतीनं टाकण्याची एक वेगळी हातोटीच मी तर म्हणेन या गोलंदाजाकडे आहे. प्रत्येक चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मात्र सातत्यानं हा गोलंदाज करत असतो. चेंज ऑफ पेस इकडे मात्र पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर. इट्स अ नो बॉल कॉल. आय थिंक अंपायर्स सिग्नल इट्स अ नो बॉल आणि त्याच्यावर पडलेला षटकार मिळतील MD वॉरियर्सला 7 धावा. प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग. नो बॉलवर आलेला षटकार सोनेबे सुहागा. पहिल्याच बॉलवर खरं तर विकेट गेली होती निखिल पारवेची. थोडासा दडपणाखाली होता MD वॉरियर्स संघ परंतु या दडपणाला झुगारून मात्र महेंद्र अंधेरेचा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. आल्या आल्या 2 षटकार दाखवलेत. टीमची टोटल 13वर. इट्स अ फ्री हिट बॉल. मुक्तपणे खेळण्याची आणखीन एक चांगली संधी महेंद्र अंधेरेकडे. लोवर फुल टॉस बॉल. रिसचा वापर स्ट्रेट टू द मिड विकेट. इट्स अ फ्री हिट बॉल. झेल टिपला होता परंतु त्याचा फायदा होणार नाहीये कारण फ्रीडचा बॉलवर इकडे मात्र हा झेल टिपण्यात आला होता. राऊंड स्टम्प्सनं आला होता अजय पाटील यावेळेस.
धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन बोर्ड. सुमित ढेकले. एक सामना तर सुमितनं काय विजय मिळवून दिला होता पहिल्याच दिवशी एमडी वॉरियर्सला. लीग स्टेजचा तो सामना आणि एकटा सुमित लढला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये खरं तर पहिल्या बॉलवर सिंगल न घेता पुढच्या 5 बॉलमध्ये अशक्य आव्हान त्यानं पूर्ण केलं होतं. सुरुवातीला पूर्णपणे खेळपट्टीचा अंदाज घेतो. पहिल्यांदा स्ट्राईक रोटेशन्स हे फार महत्त्वाचं असतं. अकाउंट ओपन केले 1 या धावेनं. ग्राउंड डायमेन्शनचा पूर्णपणे अंदाज घेत संपूर्णपणे एकदा सेट झाला की गोलंदाजांवर हाबी होत अक्षरशः पाहायला गेलं तर कमी चेंडूंमध्ये जास्त धावा हेच नेहमी त्याचं उद्दिष्ट राहिलंय सुमित ढेकले. 15 धावा झाल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये. चांगली धावसंख्या. 71चं टार्गेट आहे. 14.25 आय थिंक सरासरी आहे. 14.20च्या सरासरीनं पोहोचायचं आहे. हा चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर आहे. थोडासा बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. दिशाहीन झाला हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारानं आणखीन एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये. पहिल्या बॉलवर विकेट जरूर आली होती परंतु त्याचा फारसा फायदा तो आत्मविश्वास मात्र कदाचित त्या विकेटनं मिळालाच नाही. कारण महेंद्र अंधेरेनं मात्र हे स्वप्न त्याचं पूर्ण करू दिलं नाही आहे. पूर्णपणे हाबी राहिला. 2 षटकार जसे आले पूर्ण लाईन आणि लेंथ बिघडून टाकली ते अजय पाटीलची. 16 धावांवर धावफलक पोहोचलाय. अजयचा हाही बॉल भिरकावून दिलाय. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलंच महागडे षटक आर्यन ग्रुप चिर्लेकडून. पहिल्या षटकाच्या अखेरीस एमडी वॉरियर्स 1 बाद 22 धावा. त्रायवा कॅच. प्रेक्षक कमाल कॅच आपण पाहू शकता. हे शूज स्पोर्ट शूज दिले जातात. विनोद जाधव पारगाव हे विजेते आहेत. आतापर्यंत 5 विजेते झालेत आणि सगळ्यांमध्ये संध्याकाळी लकी ड्रॉ केला जाईल आणि बाईक मिळण्याची तुम्हाला संधी आहे. बाईकच नाही रेफ्रिजरेटर आहेत. संस्कार स्पोर्ट्स त्यांचं फार मोठं सहकार्य खरं तर या स्पर्धेसाठी लाभलं. ज्यांच्या माध्यमातून सुद्धा खरं तर संपूर्णपणे बॅट्स आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचसाठी. आणि संस्कार स्पोर्ट्स म्हटलं की सुजयदादा चेतेकर नुकताच ज्यांचा वाढदिवस संपन्न झाला आणि संस्कार स्पोर्ट्स म्हटलं एक वेगळी आयडेंटिटी खरं तर संस्कार स्पोर्ट्स निर्माण केले. आज प्रमुख फलंदाजांच्या हातामध्ये संस्कारचा तुम्हाला ब्रँड बॅट जरूर पाहायला मिळतंय. सुमितचा हा स्ट्रोक आडवा बॅटनं समोरच्या दिशेमध्ये. संदीप पाटील आहे त्या ठिकाणी. शिवकरचे सिंगल घेतली जाईल. सुरुवातीला अगोदरच म्हटलं सुमित ढेकले पहिल्यांदा शांतपणे खेळेल. सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित करेल आणि ज्या पद्धतीनं मॅच जशी पुढे जाईल जशी संघाला गरज आहे त्यानुसार त्याची केलेली फलंदाजी. आणि म्हणूनच आजच्या घडीला महानतम खेळाडूंपैकी एक सुमित ढेकलेला संबोधलं जातं. बाहुबली. मोठ्या मोठ्या व्यावसायिक संघाकडून सातत्यानं खेळताना आपण पाहिलं. विनर्स कित्येक वर्ष करत तर प्रतिनिधित्व केलंय या खेळाडूनं. परंतु महेंद्र अंधेरीची मिळालेली साथ. 3 षटकारांवर खेळतोय. अंधेरेचा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. कॅच ड्रॉप. नॉट एक्सपेक्टिंग या मुवमेंटला या अतिशय महत्वाच्या मॅच मध्ये आणि ज्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत आणि 3 षटकारांचा इथे मात्र फलंदाज आणि त्याचा सोडलेला झेल. अपेक्षाच नव्हती असं काही घडेल परंतु इकडे मात्र जीवनदान मिळालंय. दीप पाटील ज्याच्या नावाची चर्चा नक्कीच पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कमालीची बॉलिंग केली दीप पाटीलनं.
इकडे सुद्धा खरं तर ही चान्सच होती आणि हे चान्स तुम्हाला कन्वर्ट करावेच लागतील, त्याशिवाय तुम्ही MD वॉरियर्सला पराभूतच करू शकत नाही आहेत. काय सांगायचा, कॅच सोडलीये दादा. ISPL खेळाडू आशीर्वाद होता तिकडे, जेल सोडलाय, बिलकुल अपेक्षा नव्हती. पुन्हा एकदा डबा बॅटने समोरच्या दिशेला लॉंग ऑफला फिल्डर मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि चान्सच नाहीये. खराब आणि गचाळ क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार 4 धावांकरता. नाखुश असेल करण मडवी सुद्धा. करण मडवी मनातल्या मनात म्हणत असेल पोचवाल लवकर आम्हाला. पुन्हा एकदा आडवा बॅटनं क्रॉस बॅटनं स्ट्रोक ऑन साईडला मिड विकेटचा फिल्डर वेगाने पुढे आलाय. सिंगलच फार तर मिळेल. एक धाव. क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र इकडे तुम्हाला नक्की सुधारणा करावी लागेल. अरुण बुवा तारेकर यांचे या ठिकाणाहून प्रस्थान होतोय, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण आलात या स्पर्धेला, सदिच्छा भेट दिली, आपलं मनोगत व्यक्त केलं. संपूर्ण रायगडकरांच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद. कारण फिल्डर हा एकमेव मित्र म्हणून आधार आहे जिकडे तुम्हाला प्रेशर टाकू शकता तुम्ही फलंदाजी करणाऱ्या संघावर. चांगला बॉल इकडे मात्र चांगला वळवलाय. दीप पाटीलकडे हे सामर्थ्य आहे खरं तर. इकडे बीट केलंय. महेंद्र अंधेरे 20 धावांवर खेळतोय. महत्वाची इनिंग्स त्याची. 7 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान दिले. अजूनही 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 42 धावांची गरज आहे. 42 रिक्वायर्ड, रिमेनिंग 19 असं इक्वेशन. लोवा फुल टॉस बॉल भिरकावून दिला मिड विकेट बाउंड्रीलाईनच्या बाहेर. महेंद्र अंधेऱ्यानं खरं तर आता मात्र अंधार आणलाय. आर्यन ग्रुप चिरले संघाच्या सगळ्या समर्थकांच्या डोळ्यामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त. 1-35 MD वॉरियर्स अलिबाग. आणखीन काही पारितोषिकं वाढवण्यात आलेत. हे चेहरे आहेत खरं तर, त्यांच्या माध्यमातून खरं तर आज संपूर्णपणे चेहऱ्यावर आनंद आहे. कष्ट घेतलेत मागचे महिनाभर. विशाल जितेकर, संदेश पाटील, चांबो, तेजस मात्रे, मुकेश नाईक त्या ठिकाणी आहेत. आणि त्यांनी अगोदरच सांगितलं होतं जे काही कुपन्स इकडे मात्र परचेस तुम्ही करणार आहात 50 रुपयामध्ये, यामध्ये फक्त एक बाईकच बक्षीस नाही आहे. तर त्या बाईक बरोबर खरं तर फ्रीज आहे, मिक्सर आहे, तुम्हाला इस्त्री आहे, TV आहे, 3 सायकल आहेत, 4 टायटनची घड्याळं आहेत महागाची, त्याचप्रमाणे स्पोर्ट्स शूज आहेत. आजच्या घडीला 13 ते 14 बक्षीसं संपूर्णपणे या संपूर्ण पाहायला गेलं तर प्रेक्षक कमाल कॅचसाठी आणि ऐवा कॅचसाठी सुद्धा मिक्सर आणि इस्त्री. ऐवा कॅचसाठी तुम्हाला मिक्सर आणि त्याचप्रमाणे इस्त्री सुद्धा दिली जाईल. त्यामुळं घरच्या बायका सुद्धा सांगतील तुम्ही आज मैदानावरच राहा, कारण तुम्हाला फ्रीज मिळू शकतो, इस्त्री मिळेल, मिक्सर मिळेल. वाट्यावर वाटण वाटण्याची गरज उरलेली नाही आहे. घरचे पण खुश आहेत. त्यामुळं आपली आई, आपली ताई, आपली बायको सुद्धा सांगत असेल की तुम्ही आज पारगावमध्ये जा. आज जबरदस्तीनं खरं तर पारगावला पाठवलं जाईल. आणि जेवण सुद्धा आहे. आज मला सुद्धा जेवण बनवायची काही टेन्शन नाही आहे, कारण 1 ते 2 मध्ये रॉयलचा पण आभार मानूया. रॉयल कारभार आहे, रॉयल बिर्याणी. चाटच्या माध्यमातून खरं तर प्रश्न विचारले जातात इकडे, चिकन बिर्याणी आहे की मटन बिर्याणी, हाफ आहे की फुल आहे. अरे इकडेच या, इकडेच तुम्हाला सगळं पाहायला मिळेल. पोट भरून बिर्याणी पाहायला मिळेल. खरं तर सगळ्यांना फक्त घरी बसू नका, आज मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग खरं तर या नानोबा मैदानावर एकवटलेत. सगळ्यांना उपस्थितांना धन्यवाद द्यावेसे वाटतात, कारण आज तुम्ही आहात. म्हणूनच रायगड प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व अगदी जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये, धूमधडाक्यामध्ये,
मोठ्या उत्साहामध्ये खरं तर संपन्न होत असताना आणि याचं संपूर्ण श्रेय जरूर द्यावं लागेल आदर्श स्पोर्ट्स पनवेलच्या प्रत्येक सदस्यांना यांच्या माध्यमातून खरं तर अतिशय अतिशय खरं तर नेत्रदीपक असं आयोजन मात्र करण्यात आलंय. हा बॉल यावेळेस मात्र काही उमगलाच नाहीये सुमितला. चांगला चेंडू. सुमित डेगलेच्या बॅटमधून जर लगातार 3 षटकार आले तर अमय राजकुमार जितेकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. परंतु पाहूया नैनेश पवार. हा बॉल थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न लेग स्टिकच्या बाहेरून चाललाय. पंचांचं तेच म्हणणं आहे व्हाईट बॉल एक अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव नोंदवली जाईल. पहा लेग स्टंप सोडून चाललेला हा चेंडू. थोडासा धावसंख्येला कंट्रोल करावा लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा. त्यानंतर आपण बघितलं दीप पाटीलच्याही षटकामध्ये शेवटच्या बॉलवर षटकार आला होता. 13 धावा त्यानं दिल्या. 2 ओव्हर्समध्ये 35 आल्यात. जवळजवळ निम्म अंतर पूर्ण केलंय मी तर म्हणेन पहिल्या 2 ओव्हर्समध्ये. यावेळचा फटका. यावेळेस रीसचा वापर. स्क्वार लेगकडे हा चेंडू खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सुमित थोडा सावधानतेनं खेळताना दिसलाय आतापर्यंत कारण त्याला माहिती आहे समोर महेंद्र अंधेरे खरं तर जो हार्ड हिट करतोय आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 षटकार आलेत. त्यामुळं इथे तो थोडासा प्रमोट करण्याचा प्रयत्न करतोय. महेंद्र अंधेरेचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढला असेल या 4 षटकारांना आणि सुमित डेगले सुद्धा तेच करत असेल कारण त्याला थोडी रिस्क घ्यायलाही सांगितली सुद्धा गेली जाऊ असण्याची शक्यता आहे कारण त्याला माहिती आहे सगळ्यांना सुमित डेगले एकटा जरी शेवटला राहिला तरी सुद्धा सामना जिंकून देऊ शकतो. पहिल्या दिवशी ते चित्र आपण साऱ्यांनीच पाहिलं होतं ज्यावेळेस मात्र संघाला गरज होती 5 बॉलमध्ये खरं तर. काय सामना रंगवला होता सुमित डेगलेनं. खरं तर सुपर ओव्हरचा सुद्धा थरार आपल्याला त्याच मॅचमध्ये पाहायला मिळाला होता. शॉर्ट बॉल आहे. इकडे मात्र पुल करण्याचा प्रयत्न प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये. टायमिंग प्रॉपर नव्हतं. सिंगल जरूर मिळेल अंधेरीला. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल पुढे जाईल. परंतु आर्यन ग्रुप चिरलेला हा विजय जर अत्यावश्यक असेल पहिल्यांदा विकेट घ्यावी लागेल. ब्रेक थ्रू हवा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जोडी पूर्णपणे फोडून टाकावी लागेल कारण एक झेल पाठीमागे जर टिपला असता महेंद्र अंधेरेचा तर तो नक्कीच थोडंसं दडपण टाकता आलं असतं. महेंद्र अंधेरेचा तो 19 धावांवरचा झेल आशीर्वादनं पाठीमागे सोडला. समोर एक चौकार बाउंड्री यात काहीशा मिसफिल्ड ज्या आहेत त्याच्याने सुद्धा धाबांमध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळाले. परंतु MD वॉरियर्स संघ दोन्ही संघ खरं तर तुल्यबळ असे आहेत. परंतु शेवटी इथून जिंकणाऱ्या संघाला निदान एक पारितोषिक जिंकण्याची संधी मिळणार आहे. 38 धाबा झाल्यात. नैनेचा बॉल यावेळेस मात्र स्ट्रेट टू द लॉंग ऑन. ओ विकेट डाऊन. बिग ब्लो मैदानाच्या आतमध्ये. पिन ड्रॉप सायलेन्स पाहायला मिळेल MD वॉरियर्स अलिबागच्या स्क्वॉड मध्ये. बाहुबली सुमित डेगले 7 बॉलमध्ये अवघ्या 8 धाबा काढून तंबूच्या आश्रयाला. प्रियल केबल नेटवर्कचे सर्वेसर्वा करण पवार आणि अक्षय पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. रायगड प्रीमियर लीगमध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू सुमित डेगले मात्र परतलाय आणि हीच तर ती विकेट नाहीये ना आर्यन ग्रुप चिरलेसाठी जी विकेट इथून मात्र बाउन्स बॅक करून देऊ शकतो आर्यन ग्रुपला. धाबा झाल्या ते आतापर्यंत 38 धाबा. अजूनही 14 बॉलमध्ये 33 धाबांची गरज आहे. 33 रिक्वायर्ड. रिमेनिंग 14 डिलिव्हरीज. मंथन डाकी कम्स इन. 4थ्या क्रमांकावर मंथन डाकी दाखल झालाय. पहिल्या मॅच मध्ये मंथन डाकीनं फार चांगली बॅटिंग केली होती. संघाला पराभूत व्हावं लागलं होतं परंतु
डाकीनं चांगली बॅटिंग केली होती. एकमेव खेळाडू जो सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू ठरला होता. नैनेश पवार चौकचा गोलंदाज आणि त्याला मात्र मिळाले ही गोल्डन विकेट. आउटसाइड ऑफ स्टंप पंचांचा पुन्हा एकदा इशारा. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन, सिंगल रन. कारण हा सामना जिंकायचा म्हटलं तर विकेट घेऊनच तुम्हाला पुढे जावं लागेल. ती विकेट दिली, थोडंसं एक्सपेरिमेंट जरूर केलं जाईल. व्हाईट बॉलनं फारसं बिघडणार नाहीये, परंतु जर विकेट आली तर नक्कीच इथून थोडासा धडपण अजूनही बनवता येऊ शकतं आणि तेच करण्याचा प्रयत्न आहे. नैनेश पवार गेले कित्येक वर्ष खरं तर चौक संघाकडून खेळतोय आणि नेहमीच कालापूर विभागामध्ये ज्या गोलंदाजाचा डंका पाहायला मिळाला, एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यानं स्वतःला आजपर्यंत गेले कित्येक वर्ष सिद्ध केलंय. चौक म्हटलं की नैनेश पवार. ओ इकडे पाहावं लागेल, यष्टांच्या पाठीमागे झेल टिपलाय. वन मोर विकेट डाऊन. चौकच्या नैनेशनं मात्र सामन्याला युटर्न दिले. दुसरा धक्का या ओव्हरमध्ये दिलाय नैनेश पवारनं. आल्या पावली माघारी फिरावं लागेल. मंथन डाकीला खातं उघडू दिलं नाहीये. तिसरा हादरा बसलाय MD वॉरियर्स अलिबाग या टीमला. वर 3. अजूनही 13 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 32 रिक्वायर्ड, रिमेनिंग 13. शारदा इंजिनिअरिंगचे मॅनेजर विनोदजी पाटील बोरले यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. RPL सीझन 2 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. नैनेश पवारने रंग भरलेत. आर्यन ग्रुप चिरलेसाठी एक वेगळा आत्मविश्वास आणलाय पवारनं. पवारचा हा बॉल लेट खेळला. इकडे मात्र बॅकफुटला गेला, जागा दाखवले. थर्डमॅनकडे चेंडू रवाना होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. रन्स मिळतील आणि या 2 धाब्यांच्या बरोबरीनं 3 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर MD वॉरियर्स अलिबाग 3 गडी बाद 41 धावा. शेवटच्या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता. खचाखच भरलेलं हे नारोबा पारगावचं स्टेडियम. रायगड प्रीमियर लीग प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकता. आज या मैदानावर या स्पर्धेचा शेवटचा दिवस पहा. प्रेक्षकांची तुडुंब अशी गर्दी. हे सगळं प्रेम आहे. आयोजन नियोजन 100% यशस्वी झालंय. विशालजी जितेकर ही त्याची पोचपावती आहे तुम्हाला. प्रेक्षकांनी जे प्रेम दिलंय, जे स्नेह दिले, ज्या या रायगड प्रीमियर लीगनं एक वेगळा लळा मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांना लावलाय. गटारीच्या अगोदरचा रविवार, आज हा रविवार कुठेतरी फार्म हाऊसला, कुठेतरी धबधब्यावर, कुठेतरी बीचवर मात्र सेलिब्रेट केला गेला असता. परंतु या सगळ्या जेनजीला, आमच्या युवा वर्गाला, लहान ज्ञाना आणि त्याचबरोबर सगळ्या सिनियर्सना सुद्धा आज पारगाव दाखवलंय. रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहण्यासाठी मात्र खरं तरी गर्दी मोठ्या संख्येनं मात्र जो उदंड प्रतिसाद दिलाय, या सगळ्या उपस्थित प्रेक्षकांना साष्टांग दंडवत आहे. तुमच्यामुळेच खरं तर रायगड प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व धूमधडाक्यामध्ये गाजत असताना आणि जो प्रेम पहिल्या वर्षी दाखवला आणि त्याहून खरं तर दुसऱ्या वर्षी हे जास्त प्रेम तुम्ही सगळ्यांनी दाखवलंय. म्हणजेच काय, प्रत्येक वर्षी या स्पर्धेंना नाविन्य देण्याचा प्रयत्न केलाय आणि आज आपण पाहतोय आजच्या दिवशी भरमसाठ पारितोषिकं आहेत. एवढी पारितोषिकं खरं तर अगोदरच सांगितलं होतं. लकी ड्रॉच्या माध्यमातून, खरं तर कुपनच्या माध्यमातून जे काही पैसे मिळतील त्याच्यामधून सुद्धा खरं तर ही पारितोषिकं वाढवण्यात आले. पहिल्या 3-4 दिवसामध्ये एक पारितोषिक होतं आणि ते पारितोषिक आज 10-12 पारितोषिकावर नेलेत. त्यामुळे तुमचेच पैसे पुन्हा एकदा तुम्हाला देण्याचं खरं तर ठरवलंय. कोणताही नफा नाही याच्यामध्ये. खेळाडूंनी एकत्रित येऊन खरं तर या सगळ्यांनी मात्र खेळाडूंसाठी भरवण्यात आलेली ही लीग, रायगड प्रीमियर लीग, आज फक्त रायगडमध्ये नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि भारतामध्ये मात्र पोहोचवले. विशाल जितेकर आणि टीम आदर्श स्पोर्ट्सचं करावं तेवढं कौतुक मात्र कमी आहे. थँक्यू सो मच आदर्श स्पोर्ट्स. आपण एक उत्कृष्ट
सर्वोत्कृष्ट स्पर्धा आज मात्र या क्रिकेट विश्वाला आपण दिलेत, त्याबद्दल नक्कीच तुमचे सर्वांचे आभार. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट मॅचकडे कॉन्सन्ट्रेट करूया. 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे. दीपचा पहिलाच बॉल समोर उडवलाय, लॉंग गॉन बाउंड्रीच्या बाहेर. मागच्या खरं तर ओव्हरचं थोडंसं प्रेशर रिलीज करणारा महेंद्र अंधेरेच्या बॅटमधून येतोय आणखीन एक षटकार. महेश नानुवडेचा फॅन क्लब आपल्याला पाहायला मिळतंय, कारण संपूर्णपणे 10 बॉलमध्ये 50 धावा, वेगवान अर्धशतक मात्र महेशनं या स्पर्धेमध्ये. परंतु इकडे मात्र ओ व्हॉट अ कॅच, अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपलाय. अरे शेवता त्या ठिकाणी खेळवण्याचा खेळाडू आणि अगदी निर्णायक क्षणाला मात्र कदाचित या मॅचला कलाटणी देणारा क्षण आणलाय महेंद्र अंधेरे, जो धोकादायक होऊ पाहत होता. 11 बॉलमध्ये 33 धावांची वादळी इनिंग मात्र या अफलातून झेलनं समाप्त केले. पाहूया पुन्हा एकदा हा झेल आपल्या टीव्ही स्क्रीनवर. जास्त उंच गेला होता चेंडू आणि पहा अप्रतिम शेवटपर्यंत मात्र अरेची ती नजर होती आणि आज झेलच मात्र बरंच काही सांगून जाणार आहे. महेंद्र अंधेरे मात्र बाद झालाय. एंट्रन्स गेटला बरेचसे खरं तर वाहनं पार केलेत. विनंती आहे आमचे आयोजक तिकडे येतील आणि नाहक तुम्हाला त्रास होईल. ज्यांनी ज्यांनी एंट्रन्स गेटला समोर बाईक्स पार केलेत सगळ्यांना विनंती आहे की लगेचच आपली त्वरित वाहनं तिथून हटवा, कारण पाहुण्यांच्या गाड्या आतमध्ये येणार आहेत. कोणतेही डिस्टर्बन्स नको आहे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना जे प्रेम तुम्ही दिलेत गेले 10 दिवस या स्पर्धेला, हे प्रेम आजचाही दिवस असंच राहू दे. आज आम्हाला सुद्धा माहिती आहे मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग गाडी लावण्याची तुम्हाला सुद्धा कुठं जागा, परंतु जर आपण खाली गेलात एअरपोर्टकडे, ज्या ठिकाणी विमान आपल्याला दिसतात त्या ठिकाणी खाली गेलात तर तुम्हाला भरपूर जागा आहे. तिकडे तुम्ही निवांतपणे पार कराल. जाताना सुद्धा गाडी काढण्याचं कोणतेही टेन्शन तुम्हाला नसेल. तर विकेट मिळाले. पहिल्या बॉलवर षटकार पडला होता दीप पाटीलच्या आणि पुढच्याच बॉलवर मात्र मोठा अडथळा MD वॉरियर्स अलिबागसाठी खरं तर ज्यानं 33 धावांचं योगदान दिलं तो मात्र बाद झाला. इकडे मात्र मोठा फटका लॉंग बॉन्ड लाईनच्या वरतून, कोणतंही दडपण नाहीये विकेटचं हेच दाखवून देत असताना यश मात्रेच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर षटकार आणि MD वॉरियरचं अर्धशतक धाव फलकावर. थोडा रूम दिला होता यशला. पहिल्याही बॉलवर दीपच्या हेच घडलं होतं. लेग ब्रेक केला होता, आउटसाईड ऑफस्टम जास्त रूम दिला होता, समोरच षटकार आला होता. त्यानंतर विकेट मिळाली. पुन्हा एकदा यश मात्रेसाठी खरं तर ऑफ ब्रेक जरूर टाकला होता, परंतु लेफ्टी बॅटरसाठी लेग ब्रेक, परंतु एवढा बाहेर होता ना बॉल, रूम सुद्धा होता त्यामुळं सहज होता. टप्पा पडला, थोडासा बॉल कट झाला होता, परंतु शॉर्ट ऑफ लेंथ असल्यामुळे इकडे मात्र कोणतंही दडपण नव्हतं. षटकारानं टीमची टोटल पुढे सरकेल 53 या आकड्यावर. इकडे मात्र चांगला बॉल, पुन्हा एकदा कमबॅक. 6-0 दीप पाटीलची आकडेवारी या ओव्हरमधली. 53 धावा झाल्यात. 8 बॉलचा खेळ शिल्लक. 8 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता. ओ कट केला बॉल. यावेळेस मात्र कव्हर्सला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू भेटलेला नाहीये, त्याचमुळे दुसरी धाव कंप्लीट होईल. सुंदर आणि मिळून विकेट म्हणावी लागेल. चॅम्पियन स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर जुबेरबाई यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. जुबेरजी सय्यद साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. हरिभक्त परायण माननीय संतोष अंबू भोईर
मुकेश नाईक यांचे भाऊजी आहेत, त्यांचंही या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सगळ्याच पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. मॅच इंटरेस्टिंग मोडला, कमाल सामना पाहायला मिळेल. ओ यावेळेस बॅट डाऊन साईडला, वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि या शेवटच्या बॉलवर आलेला चौकार आणि या चौकारानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचलते 59 या आकड्यावर. निर्णायक खेळी साकारत असताना यश मात्रेच्या बॅटमधून पहिल्यांदा षटकार, नंतर दुहेरी धाव आणि आता मात्र चौकार. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी MD वॉरियर्स अलिबागला 12 धावांची आवश्यकता. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 चेंडू आणि 12 धावा. 12 लीड 8. मागचं षटक सुद्धा थोडंसं महागडं गेलंय. दीप पाटीलचं 18 धावा. प्रेक्षक पाग जागाच नाहीये, तर आता मात्र झाडावर जाऊन प्रेक्षक बसलेत. आज पावसाने सुद्धा थोडी विश्रांती घेतली. या सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून आभार आहे. MD वॉरियरचा हा प्लेअर बॉक्स खेळाडू कक्ष आपण पाहू शकता. थोडीशी खुशी, थोडेसे आनंदाचे चेहरे. सबस्क्रायबर मीटर 3,59,488 वर आहे. सगळ्यांना विनंती आहे, पटापट सबस्क्राईब करा. मोठ्या संख्येनं प्रेक्षक पाहतात. हे प्रक्षेपण तुम्हाला आवडलं असेल, रायगड प्रीमियर लीग आवडली असेल, या प्रीमियर लीगमध्ये खेळणारे सगळे आयकॉन खेळाडू तुम्हाला आवडले असेल आणि नियोजन आवडलं असेल, तर 24 लाईव्ह इव्हेंट्सला आपण सबस्क्राईब करा. सगळीच मराठी माणसं आहेत, आपली मराठी मुलं आहेत. एक मराठी माणसाचं हक्काचं चॅनल आहे आणि सगळ्याच मोठ्या स्पर्धा रायगडमधल्या तुम्हाला या चॅनलवर जरूर पाहायला मिळतात. फक्त स्पर्धा पाहू नका, खाली तुमचं पाहताय त्याच्या खाली सबस्क्राईबचं बटन आहे. ते बटन खरं तर दाबायला तुम्हाला काही पैसे लागत नाही आहेत, परंतु एक सबस्क्रायबरनं नक्कीच आमचा आत्मविश्वास वाढतो आणि हे प्रेम आम्हाला कळतं. सबस्क्रायबर मीटर धावतोय आणि 3,59,500चा टप्पा ओलांडला आहे. त्याबद्दल 24 लाईव्ह इव्हेंट्स आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. खरं तर 4 लाखाचं खरं तर आमचं हे स्वप्न आहे. हे स्वप्न मात्र तुम्हीच साकार करू शकता. या सगळ्या लाईव्ह व्ह्यूअरचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. आपल्यासाठी एक पोल सुद्धा आहे चार्टमध्ये, जो तुम्ही पोलचं सुद्धा आन्सर देऊ शकता. हा सामना कोणता संघ जिंकणार तिकडे सुद्धा आपण तुम्ही तुमचं मत आपण व्यक्त करू शकता. वैष्णवी 11 कोलाड आणि त्याचप्रमाणे खरं तर इकडे आर्यन ग्रुप चिरले आणि MD वॉरियर्स याच्यामध्ये सुरू असणारा सामना. पहिल्याच बॉलवर चांगलाच प्रसाद दिलाय. तलवारला मात्र तलवार मॅन करावी लागले. पहिल्याच बॉलवर ठोकलाय षटकार. पहिल्याच बॉलवर षटकारानं मात्र सामन्याचं टेन्शन दूर झालंय. शेवटचे 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 6 धावा काढाव्या लागतील. 3,59,628 सबस्क्रायबर झालेत. 3,65,000 सबस्क्रायबर जर पूर्ण केलं तर प्रेक्षकांना मात्र आयवॉक यासाठी अजून पारितोषिकं मात्र वाढवली जातील. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, जे प्रेक्षक ग्राउंडवर आहेत त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करा. ओ इकडे मात्र जास्तच टपली मारण्याचा प्रयत्न, परंतु पाहूया पाठीमागे काय घडलंय. बाउन्सरला मात्र छेडछाड करण्याचा प्रयत्न मात्र चांगला टाळलाय. इकडे पाहायला गेलं तर अगदी निर्णायक क्षणाला खरंच गरज होती का. अतिशय पाहायला गेलं तर उसळी घेणारा चेंडू आणि त्याला मात्र शेवटच्या क्षणाला प्रसाद पाटीलला बॅटचा फेस ओपन केला होता. प्रसाद पाटीलची विकेट या मॅच मध्ये आर्यन ग्रुपला सेमीफायनलचा रस्ता तर दाखवत नाहीये ना, अशी सुद्धा चर्चा आता मात्र प्रेक्षकांमध्ये रंगू लागले. पहिल्या बॉलवर षटकारानं सामन्याचं दडपण दूर झालं होतं, परंतु पुढच्याच बॉलवर चंदन तलवारनं मात्र प्रसादला बाद केलंय. आणि या मॅच मध्ये अजूनही आम्ही आहोत हेच आर्यन ग्रुप चिरलेनं मात्र दाखवून दिलंय. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अद्यापही 6 धाबांची आवश्यकता. 6 needed.
3,65,000 सबस्क्रायबरचा टप्पा जर पूर्ण झाला तर प्रेक्षकांच्या मात्र खरं तर बक्षिसांमध्ये अजून वाढ होऊ शकते आणि ते स्वतः विशाल जितेकर यांनी आम्हाला येऊन सांगितलंय. त्यामुळं गेले 10 दिवस फक्त बक्षिसं आणि बक्षिसच पाहायला मिळालेत आणि कदाचित आणखीन एक TV प्रेक्षकांना मात्र मिळू शकेल. तर आपल्या हातामध्ये मोबाईल असतील तर पटापट आपण सबस्क्रायबर वाढवा, सबस्क्राईब करा, 24 लाईव्ह इव्हेंट्सवर प्रेम करा. सगळ्या प्रेक्षकांना धन्यवाद. फ्लाइट डिलावरी MD वॉरियर्स अलिबाग रायगड प्रीमियर लीगच्या सेमी फायनल मध्ये दाखल होईल. MD वॉरियर्स अलिबागचा जल्लोष, सगळेच प्रेक्षक, सगळेच त्यांचे समर्थक सुद्धा धावलेत क्रीडांगणाकडे आणि हा सामना MD वॉरियर्सनं 5 विकेट्सनं जिंकलाय. तर महेंद्र शेट हाय आमचा नेता हाय दिलदार नामा साऱ्या जनतेचा लाडका. MD वॉरियर्स अलिबाग सुपर 4 मध्ये दाखल होईल. त्यामुळे रिकाम्या हातानं जाणार नाहीये. ही फ्लाइटेड डिलिव्हरी होती. चंदन तलवारचा हा फ्लाइटेड लेग स्पिन सरळ भिरकावून दिला आणि षटकरण मात्र हा सामना जिंकून दिला आणि या स्पर्धेमध्ये आपला अबान कायम ठेवलंय. हार्डलक आर्यन ग्रुप चिरले केलेल्या क्षेत्ररक्षणातल्या चुका सुद्धा थोड्याशा तुम्हाला अंगलट आल्यात. हा स्कोर कार्ड आहे. 70ला 7 आणि 71ला 5. 3 चेंडू राखत मात्र हा सामना जिंकलाय. केरळ मडवीच्या फलंदाजीला चोख प्रत्युत्तर दिलं महेंद्र अंधेरेनं. यश मात्रेनं चोख प्रत्युत्तर दिलंय आणि जाणार होता आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे. आकाशजी टकले